मुस्लिम बांधवांचा रमजान हा महिना आहे आणि ईद देखील येणार आहे। त्यानिमित्त आणि पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी उपक्रम राबवले जात आहेत। त्यापैकी 32 लाख लोकांपर्यंत आता सौगात ते मोदी अशा प्रकारचं किट वितरण केलं जातं। ठाण्यात देखील आंबेडकर रोड परिसरात या ठिकाणी मुस्लिम महिलांना हे किट दिलं जातं आहे। पाहायला गेलं तर ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले असतील, नगरसेवक असेल, पदाधिकारी असेल, अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांकडनं हे किट वाटप केलं जातं आहे। पाहिलं गेलं तर या किटमध्ये या ठिकाणी तांदूळ आहे, साखर आहे, तेल आहे, खजूर आहे, तसंच ह्या चहापत्ती आहे, डालडा आहे, चपातीचं पीठ आहे, शेवया आहे, काजू बदाम अशा अनेक प्रकारच्या गोष्टी यामध्ये आहेत। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सौगात ते मोदी अशा प्रकारचा अंतर कार्यक्रम घेत या ठिकाणी किट वाटप करण्यात येत आहे। त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरती एकच आनंद आहे आणि रमजान असेल, ईदच्या ह्या शुभेच्छा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या। 32 लाख लोकांपर्यंत 32,000 असे मुस्लिम पदाधिकारी अल्पसंख्याक यांना हे काम दिलेलं आहे। त्यानुसार आता प्रत्येक विभागामध्ये मुंबईनंतर ठाण्यामध्ये देखील या ठिकाणी किट्सचं वितरण होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण संजय वाघुले सर काय सांगाल, एकंदरीत किटमध्ये कोणकोणत्या वस्तू आहे, किती किलो साखर, तांदूळ आणि एक आनंदाचा क्षण या ठिकाणी महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो? पहिलं एकतर आज गुढीपाडव्याच्या हिंदू बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। तसेच मुस्लिम बांधवांना ईद निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीतर्फे सौगात ए मोदी या योजनेअंतर्गत देशभरातील मुस्लिम बांधवांना या ठिकाणी एक भेट भारतीय जनता पार्टीतर्फे आणि अल्पसंख्याक आघाडीतर्फे देण्यात येते। आणि या किटमध्ये त्या ठिकाणी आपण बघतायत 5 किलो तांदूळ आहे, तुरडाळ आहे, खजूर आहे, तेल आहे, काजू आहेत, अनेक शेवा आहेत, अनेक या ठिकाणी हे बघा मूग डाळ आहे, तांदूळ आहेत, काजू आहे, बदाम आहे, तांदूळ हा 3 किलो आहे, खजूर आहेत, त्यानंतर या ठिकाणी शेवा आहेत, ऑइल आहे, तेल आहे, तूप आहे, अशा घरी उपयोगात येणाऱ्या दैनंदिन वस्तूचं वाटप भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीतर्फे महाराष्ट्रामध्ये घरोघरी जाऊन या ठिकाणी करण्यात येणार आहे। आज या भागामधल्या 200 कुटुंबांना या किटचं वाटप भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी नम्रता कोळी नगरसेविका आहे, जयेंद्र कोळी आहेत, आमचे केंद्रीय पदाधिकारी आहेत, आबिद अली सर, सचिन केदारी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि नरेंद्र मोदींचा संदेश मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम सबका साथ सबका विकास या माध्यमातून भारतीय जनता पार्टी करत आहे। आणि त्यामुळे एक चांगली योजना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुस्लिम परिवारापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी या ठिकाणी करत आहे। पुन्हा एकदा मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देतो। नक्कीच महिलांसाठी खास करून मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। तुम्ही देखील एक गृहिणी, एक नगरसेविका आहेत, कसं बघतात एक किट वाटप केल्यानंतर एक वेगळाच आनंद येतो? नक्कीच भारतीय जनता पार्टीचा आपल्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जे ब्रीदवाक्य आहे सबका साथ सबका विकास, हे फक्त बोलण्यासाठी नाहीत तर ते सगळ्यांना घेऊन खरोखर त्यांचा विकास करतायत। भले मग ते वेगवेगळ्या योजना असू देत, लाडकी बहीण असू देत, आपले आयुष्मान असू देत किंवा वेगवेगळ्या बचत गटांसाठी कुठल्या योजना असू देत, आणि आता तर सौगात ए मोदी म्हणून ईदच्या निमित्ताने आपल्या अल्पसंख्याक बहिणींसाठी ही जी सौगातची मोदीजींनी पाठवले त्याचा आमच्या भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करतात। आणि आमचे केंद्रीय आबिद अली पदाधिकारी आहेत, त्यांच्या वतीने आणि शरीफ सेठ यांच्या वतीने इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि जवळजवळ 200 घरांना इथे सौगात ए मोदीची किट इथे वाटप करण्यात आलेलं आहे। आणि मी आमच्या सगळ्या अल्पसंख्याक बहिणींना आणि सगळ्या बांधवांना ईदच्या शुभेच्छा देते। गरजू महिलांना, अल्पसंख्याक महिला आहेत त्यांना खास करून हे किट वाटप करण्यात येत आहे। आणि जे जिम्मेदारी अल्पसंख्याक जे या ठिकाणचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती सोपवण्यात आलेले 32 लाख लोकांपर्यंत हे किट जाणार आहे। तसंच आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर, अल्पसंख्याक म्हणून तुम्ही जे काम पाहतात, पदाधिकार आहात, 32 लाख लोकांपर्यंत किट पोचवायचं आहे। 32,000 लोक यासाठी कामाला लागलेले आहेत। मुंबईनंतर ठाण्यामध्ये देखील एक प्रकारे किट वाटप करत आहेत। आणखी कुठे कुठे उपक्रम सुरू होणार आणि किट कशा प्रकारचं आहे? हे बा आपण एक ऐकलं असणार, आमचा एक स्लोगन आहे, मोदी है तो मुमकिन है।
साहेबांनी फक्त तिकडनं आदेश दिले का 32,000 कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन 32,000 मशिदीपर्यंत पोहोचायचं आहे आणि प्रत्येक मशिदीच्या परिसरातले जे गरजू 100 परिवार आहेत त्यांच्यापर्यंत हा सौगाते मोदी किट पाठवायचा आहे. याची संकल्पना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जमाल सिद्दीकी साहेब, जे आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते आणि आमचे राष्ट्रीय दुष्यंत गौतमजी आहेत, या सगळ्यांनी ही संकल्पना मोदीजींकडे मांडली आणि हा कार्यक्रम सुरू केला गेला. 21 तारखेला नवी मुंबईपासून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. दिल्लीला आम्ही 24 तारखेला हा कार्यक्रम केला आणि आज जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही निदान 100पैकी वरती कार्यक्रम झालेली आहेत. आणि जे गरजू लोक आहेत खरं तर यांच्याबद्दल विचार करणारा प्रधानमंत्री पहिल्यांदा या देशाला लाभला. हा प्रधानमंत्री कधीच जातीवाद करत नाही. आमच्या मुस्लिम बांधवापर्यंत जे गैर प्रचार करणारे जे आमचे ऑपोजिशनवाले आहेत ना, ते काहीतरी खुराफाती विचार काढून लोकांपर्यंत पाठवतात. आपण सध्या मीडियामध्ये पाहत असणार. त्या सगळ्यांच्या पोटात कशाला दुखतंय? एक गरीबाच्या घरी जर ईद साजरी होणार तर त्यांच्या पोटात कसलं दुखणं आहे? आत्तापर्यंत मुसलमानांना 70 वर्ष या लोकांनी मूर्ख बनवलं, यांना मिसगाईड केलं, यांच्या फायद्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी नष्ट करून टाकले. आणि जर आता 2014पासनं नरेंद्र मोदीची सरकार आल्यापासनं मुसलमानांच्या बद्दल विचार केला जातोय तर यांना हेच दुखणं आहे. म्हणून हे जे सौगाते मोदीचा कार्यक्रम एवढा अफाट यशस्वी झालाय ना, याचं पोटात दुखणं दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. आणि आम्ही समोरच्या लोकांच्या पोटात असं दुखणं मांडत राहू नेहमी. मोदीजींच्या आशीर्वादाने आम्ही ते मांडत राहू. गरजू महिला आहेत त्यांच्याकडे पण जाणार आहोत आपण. आणि याच ठिकाणी माझी कहाँ से आए आप? यहाँ पे जो किट मिल रहा है किस तरह से देख रहे हो? क्या किट में क्या है? क्या मालूम, सब है, आटा, शक्कर और काजू बादाम तेल सब है। ईद के टाइम शीर खुरमा जो बनाते हैं उसके लिए खास करके काजू बादाम है, सेवई भी है, शक्कर है, सब कुछ दिया है. मतलब एक पूरा यहाँ पे आपको ईद के मुबारक दी गई है. किस तरह से देखते हैं? मोदी जी की तरफ से। ओके, क्या बताओगे आप? शुक्रिया मोदी जी का, भाई का, और हमारे लिए इतना सोचे उनने, बहुत अच्छा लगा. आगे भी ऐसे ही हमारे लिए सोचे मुसलमानों के लिए तो हमको बहुत अच्छा लगेगा. और उनके लिए और ये भाई लोग के लिए, हमारे लिए, बहनों के लिए इतना सोचे, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. चौधरी खास करके उनको दिया गया है प्रोग्राम, खासकर मस्जिद तक जाना है, स्कूल के बच्चे तक जाना है, सब जगह ईद की शुभकामनाएं देना है. क्या क्या किट में अभी देखा? हाँ देखे ना, चावल है, आटा है, शक्कर है, जो भी ईद में लगता है, जो शीरकुरमे का जो सामान है उसके लिए उनने सामान दिया है. घी, तेल, आटा, हाँ वो सब है उसमें का सामान है. सरस महिला आहेत या रांगेमध्ये आणि या महिला या गरजू किटचं आता या ठिकाणी घेत आहेत. पाहायला गेलं सर्व गरजू महिला आहेत आणि यांच्यासाठी खास करून सौगाते मोदी अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. आणि या किटमध्ये साखर असेल, तेल तूप असेल, काजू बदाम, शेवया असेल, त्याचबरोबर 5 किलो तांदूळ असेल, अशा सर्व वस्तू या ठिकाणी देण्यात येत आहेत. त्यामुळे नक्कीच एक आनंदाचा दिवस या ठिकाणी त्यांना बोललं जातं आहे. सौगाते मोदीमधून आबिद अली चौधरी हे अल्पसंख्याक पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या मार्फत असेल, भाजपच्या मार्फत या ठिकाणी किटचं वितरण केलं जातं. त्यामुळे रमजान ईद असेल आणि रमजान महिना आणि त्यात ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी खास करून भाजपकडच्या वतीने हे सौगाते मोदी किटचं वितरण ठाण्यात देखील आंबेडकर परिसरात केलं जात आहे. कॅमेरामन जितेंद्रसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.